हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आज आहे सॅटरडे आणि सॅटरडे म्हणलं की काहीतरी थोडंसं स्पेशल असतंच आहे कारण सुट्टी असते सगळ्यांना. तर आज बनवूयात आपण दुधी भोपळ्याची थालीपीठ. भोपळा किती आरोग्यदायी हे तर माहितीच आहे. भोपळ्याने डोळ्याचे आरोग्यासाठी खूप चांगला आहे. त्यामध्ये विटामिन ए आणि बीटा कॅरोटीनमुळे आपल्या रोग प्रतिकारशक्ती पण वाढते आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे पण हृदयाचे आरोग्य सुधारते. आणि ज्यांना पण वजन कमी करायचे त्यांच्यासाठी खूप छान आहे हा भोपळा. तर मी भोपळा पूर्णपणे खिसून घेतलाय. त्याच्यामध्ये ते काय 2-4 हिरवी मिरची, लसूण आणि जिरं टाकून छान थोडंसं ओवा पण टाकायचा आणि मीठ टाकले. माझ्याकडून ओवा टाकताना क्लिप विसरली आहे. तर ओवा टाकायचा, छान बारीक करायचं. त्याच्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचे. मी ज्वारीचे घेतले आणि त्याच्यानंतर गव्हाचे घेतले आणि थोडंसं बेसन घ्यायचं. जे काही आपल्याकडे पीठ अवेलेबल आहेत ते टाकायचे आणि पाणी न टाकता छान मिक्स करून घ्यायचं. भोपळ्याला ऑलरेडी पाणी सुटतं त्याच्यामुळे पाणी टाकायची गरज नाही आहे. हे बघा पाणी न टाकताच मळून घेतले मी आणि थोडीशी हळद पण टाकायची. जर कलर हे नसेल आला तर थोडंसं हळद टाकायची. एक 5 मिनटं थोडंसं तेल टाकून ठेवून द्यायचं साईडला आणि छान थोडंसं 5 मिनटं झाले की सेट झाले की लगेच करून घेते मी. तवा तापायला ठेवला आहे आणि एक सुती कपडा वगैरे घ्यायचा म्हणजे चिटकत नाही आहेत खाली. थोडंसं पाणी लावायचं आधी, गोळा करून घेतला आणि पाण्याचा हात लावून छान असे थापून घ्यायचे थालीपीठ. जास्त पातळ नाही करायचे, नाहीतर मग ते टाकता येणार नाही आहेत. छान थापून घ्यायचे आणि मधून असे छोटे छोटे होल करायचे म्हणजे ते छान भाजतं तव्यावर. तवा पण छान गरम होऊन द्यायचा. थोडंसं तेल टाकले आणि त्यावर टाकून घ्यायचं लगेच. हे बघा टाकून घेतले. गॅस कमी ठेवायचा आणि थोडंसं साईडून तेल टाकायचं म्हणजे ते चिटकणार नाही आहे खाली. तेल टाकले आणि परतून घ्यायचं. छान खरपूस असं भाजले मस्त. आणि मी पोरांसाठी बनवले हर्षसाठी, तर मग मी थोडंसं तुपामध्ये भाजते त्याला म्हणजे तूप पण पोटामध्ये जाईल. आणि भोपळा पण खूप हेल्दी आहे तर मी आठवड्यातून एकदा तर बनवते त्याच्यासाठी. भाजी तर काही मुलं आवडीने एवढी खात नाही आहेत, तर मग असं केलं तर खातात तरी किमान. आणि थोडंसं तिखट कमी ठेवले त्याच्यामुळे तो खावतं आणि टेस्टला पण छान लागतात हे, झटपट पण होतात. एखाद्या वेळेस स्वयंपाकाचा वगैरे कंटाळा आला तर आपण असं बनवू शकतो. अधूनमधून बनवून घेते मी दुसरं पण. जास्त पातळ पीठ नाही करायचं म्हणजे मध्यमच ठेवायचं. झाले बघ गरम गरम मी देते त्यांना. सॉस बरोबर देते. आता काही दही देत नाही आहे थंडीचं, दही बरोबर पण छान लागतं, पण मी आता सॉस बरोबर देते. थोडंसं टेस्ट टेकून टेकून खाते सॉस बरोबर. हे का मस्त भाजले खरपूस असं, टेस्ट पण खूप छान झालेली. नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी, खरंच खूप टेस्टी पण होते. झाले त्यांना गरम गरम देते पोरांना आणि सगळे करून घेतलेत मी. हे बघ झालेत बनवून. आणि मी डायरेक्ट रात्री शूट घेतला. दिवसभर काही जमलंच नाही आहे. संध्याकाळच्या वेळेला आम्ही चाललो होतो भाजी आणायला, त्यावेळेचा शूट घेतला. बघा मार्केटमध्ये आमच्या इथं आज बुधवारचा बाजार असतो, जवळच आहे घराच्या सोसायटीच्या. भाज्या आणायला गेलो होतो. छान छान फ्रेश फ्रेश भाज्या होत्या. भाज्या घेऊन आले सगळ्या, दाखवते तुम्हाला. कॉर्न आणलेत, फ्लावर, पालेभाज्या भरपूर आणल्यात आठवड्याभराच्या, म्हणजे सारखं सारखं नाही जावं लागत. बुधवार आणि शनिवारी बाजार असतो आमच्या इथं, त्यामुळे फ्रेश फ्रेश भाज्या मिळतात बाजारामध्ये. हे बघा. तर कसा वाटला व्हिडिओ? जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करा.
भाज्या वगैरे काढून ठेवल्या आणि आता काही नीट नाही करत आहे लगेच. मला स्वयंपाक करायचा आहे. बघा भाकरी बनवली, कांद्याची पात थोडीशी, शेवग्याची शेंग आणि सलाड बनवले थोडंसं. आवरून घेतले सगळं भांडे वगैरे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.